इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण। या पाठामध्ये आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास थोडक्यात बघणार आहोत। प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती कोणत्या आहेत आणि प्राणीसृष्टी कोणकोण आपल्या ज्या वर्गीकरणामध्ये वेगवेगळ्या सृष्टी आहेत त्याच्यापैकी प्राणीसृष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत। या मागच्या इयत्तेमध्ये आपण वनस्पती सृष्टीचा अभ्यास केलेला आहे। तर इथं थोडे आठवा हे जो भाग आहे हा भाग आपल्याला या वर्षाला मूल्यमापनातनं वगळण्यात आलेला आहे। मग त्याच्यामध्ये आपण आता काय करणार तर वर्गीकरणाची जी पद्धत आहे त्याचा डायरेक्ट आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। मागच्या वर्षी आपण वनस्पतींचं वर्गीकरण अभ्यासलेलं होतं। त्याच्यामध्ये जसं वनस्पतींचं वर्गीकरण केलं त्याच प्रकारे आपल्याला प्राण्यांचं सुद्धा वर्गीकरण करायचं आहे। याच्यासाठी आपण जर विचार केला तर आपल्या अवतीभोवती असलेले प्राणी जर बघितले तर अगदी एक पेशीय अमिबापासून किंवा एक छोट्याशा मुंगीपासून अगदी महाकाय अशा देवमाशापर्यंत असे असंख्य प्रमाणात म्हणजे लक्षावधी संख्येमध्ये प्राणी अस्तित्वात आहेत। आणि त्यांचं जर आपण एकेकाचा जर अभ्यास करायला गेलो म्हणजे 7 दशलक्ष आपल्या सभोवताली सजीव आहेत, प्राणी आहेत, त्यांचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर संपूर्ण आपलं आयुष्य गेलं तरी त्या संपूर्ण अभ्यास त्या प्राण्यांचा सजीवांचा अभ्यास आपण करू शकत नाही। मग त्याच्यासाठी त्यांचं वर्गीकरण करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते वर्गीकरण केलं की आपल्याला त्यांचा अभ्यास करणं सहज सोपं होतं। मग त्याच्यासाठी आपण सजीवांचं वर्गीकरण अभ्यासणार आहोत। त्याच्यामधलं पहिलं प्राणी वर्गीकरणाचा इतिहास हा घटक आपल्याला आता अभ्यासायचा आहे। मग याच्यामध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते आणि त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांची सवयी आणि अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केलेलं होतं। म्हणजे शरीराचं आकारमान केवढं आहे, त्यानंतर त्या प्राण्याच्या सवयी कोणत्या आहेत, अधिवास म्हणजे कुठे राहतो, यासारख्या मुद्द्यांचा उपयोग करून त्यांनी वर्गीकरण केलेलं होतं। त्यानंतर विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले। आता ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हटलं जातं। त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतींचा अवलंब केलेला होता। पण कालांतरानंतर वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। नैसर्गिक म्हणजे जसं निसर्गामध्ये आहे त्यावरनं त्यांचं वर्गीकरण करणे। वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित आहे। ते नैसर्गिक निवडीमध्ये व नैसर्गिक वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये कोणते मुद्दे विचारात घेतले जातात तर त्याच्यामधलं पहिलं आहे की त्या सजीव ज्या पेशीपासून बनलेला आहे त्या पेशी, त्याच्यामध्ये असलेली गुणसूत्र, त्या सजीवाचे शरीररचनेविषयीचे गुणधर्म कोणते आहेत, जैवरासायनिक गुणधर्म कोणते आहेत, यासारख्या मुद्द्यांचा वापर तिथं केला जातो। कालांतरानंतर उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली आणि डॉम्झस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले। अलीकडच्या काळात कार्ल उज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेलं आहे। आता या वर्गीकरणाचे फायदे काय आहेत हे आपण स्वयंअध्ययन करायचं आहे, कारण ते आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं होतं। प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत। आता पारंपरिक पद्धत म्हटली तर त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण 2च गटांमध्ये महत्त्वाचं केलं जात होतं। मग त्यामध्ये जो महत्त्वाचा भाग म्हणजे शरीरात
प्रत्येक प्राण्याच्या शरीरात आधार देण्यासाठी असलेला आधारक म्हणजेच पृष्ठरज्जू नावाचा जो अवयव आहे तो आहे की नाही या मुद्द्यावर त्या प्राणीसृष्टीचं 2 विभागात वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. म्हणजे ते अशा प्रकारे आहे. पहिलं आहे असमपृष्ठरज्जू प्राणी, त्याला नॉन कॉर्डेट्स म्हटलं जातं, आणि समपृष्ठरज्जू प्राणी हा दुसरा भाग. म्हणजे असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. आता असमपृष्ठरज्जू जे होते त्यांच्यामध्ये काय भाग असणार आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय येतील, तर पहिलं भाग म्हणजे शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. असमपृष्ठरज्जूमध्ये आधारक म्हणजे शरीराला आधार देणारा आधारक नसतो. त्यानंतर ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. ग्रसनी म्हणजे घशाच्या तिथला थोडासा खाली असलेला भाग, त्या ठिकाणी कल्ले नसतात ज्याच्या आधारे प्राणी श्वास घेऊ शकतात. त्यानंतर चेतारज्जू म्हणजे नवरस कॉर्ड असेल तर ती युग्मांगी असते, म्हणजे जोडीमध्ये असते, भरीव असते आणि शरीराच्या अधर बाजूस असते. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. हे झालं असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. आता असमपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत हे 10 संघामध्ये विभागलेले आहेत. म्हणजे असमपृष्ठरज्जू आणि पृष्ठरज्जू यामधला असमपृष्ठरज्जूमध्ये पुन्हा 10 विभाग आहेत. त्याच्यामधलं पहिलं आहे आदिजीव, त्यानंतर रंध्रीय, सिलेंटेराटा किंवा निडारिया, चपट्या कृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू. आता हे झालं असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं वैशिष्ट्य. त्यानंतर आहे समपृष्ठरज्जू प्राणी. आता या समपृष्ठरज्जू प्राणी जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये त्यांचे काही वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायचे आहेत. असमपृष्ठरज्जूमध्ये आधारक नव्हता तो या प्राण्यांमध्ये असणार आहे, म्हणजे शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. त्यानंतर श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात. श्वास घेण्यासाठी कल्ले किंवा फुफ्फुसाचा वापर केलेला असतो. त्यानंतर चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. चेतारज्जू एकच असतो, युग्मांगी नाही. ते जोडीमध्ये होते ते असमपृष्ठरज्जूमध्ये. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये तो एकच असतो, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. त्यानंतर हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. ही वैशिष्ट्ये आहेत समपृष्ठरज्जू प्राण्यांची. आता पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठबाजूस असते. म्हणजे पृष्ठरज्जू कशाला म्हणायचं ते थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, हा भागसुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययन करायचा आहे, तरी पण आपण थोडक्यात बघू. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. म्हणजे जेवढे पण समपृष्ठरज्जू प्राणी आहेत ते सर्व एकाच संघात आहेत आणि त्यांचे संघाचे नावसुद्धा समपृष्ठरज्जू संघ प्राणी असं ठेवलेलं आहे. आता समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. ते 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केलेले आहे. आता ते 6 वर्ग म्हणजे पहिला चक्रमुखी, दुसरा आहे मत्स्य, त्यानंतर उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. हे 6 वर्ग आपल्याला मिळत आहेत व्हर्टिब्रेटा या उपसंघामध्ये. थोडक्यात आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करतेवेळी आपण सृष्टी प्राणी याच्यापासून सुरुवात करणार आहोत किंवा प्राणीसृष्टीपासून सुरुवात करणार. मग त्या प्राणीसृष्टीचे तुरंत 2 भाग होतात, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. आता असमपृष्ठरज्जूमध्ये संघ आहेत 10, ते आपण याआधी अभ्यासलेले आहेत. त्याचनंतर पुढचा भाग आहे समपृष्ठरज्जू प्राणी. याच्यामध्ये संघ आहे समपृष्ठरज्जू, कारण सर्वांच्या शरीरामध्ये आधारक आहे.
आता त्या समपृष्ठरज्जूमध्ये परत 3 भाग येतात, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. यापैकी व्हर्टिब्रेटा जो आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला 6 वर्ग आहेत. या 6 वर्गांचा त्याच्या व्हर्टिब्रेटामध्ये समावेश झालेला दिसतोय. ही आतापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांच्या वर्गीकरणाची पद्धत होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे आणि या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीला आपण थोडक्यात आता आढावा घेणार आहोत. सध्या रॉबर्ट विटाकर यांच्या पंचसृष्टीच्या तत्वाचा वापर सर्व बहुपेशीय प्राण्यांच्या समावेश प्राणीसृष्टीमध्ये केलेला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची रचना कशी आहे, त्यानंतर शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी वापरलेली नवीन पद्धत जी आहे त्याच्यामध्ये असलेले महत्त्वाचे मुद्दे ते आपण थोडेसे अभ्यासणार आहोत. त्याच्यामधला पहिला आहे रचनात्मक संघटन. म्हणजेच प्राण्याचे शरीर पेशीपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात. आता कोणताही सजीव घेतला तर त्याची कार्यात्मक एकक म्हणजे पेशी, म्हणजे त्या संपूर्ण पेशीपासून तो सजीव तयार होतो. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही उती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर पेशीस्तर संघटन दाखवते. म्हणजे बहुपेशीय प्राणी आहे पण त्याच्यामध्ये पेशींपासून उती तयार झालेल्या नाहीत, म्हणून फक्त पेशी, म्हणून त्याला म्हटलेले पेशीस्तर संघटन. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन उती तयार होतात व त्या उतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात पेशी उतीस्तर संघटन या प्रकारचं आपल्याला रचना दिसते शरीराची. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी. त्यानंतर आहे चपट्या कृमीमध्ये उती अवयव स्तर संघटन आपल्याला दिसतं. म्हणजेच त्या कृमींमध्ये, चपटे जे कृमी आहे त्याच्यामध्ये त्यांची रचना जी आहे, शरीराची निर्मिती पेशीपासून झाली, पेशीपासून उती झाले आणि त्याच्यापासून अवयव तयार झालेत. त्यामुळे चपट्या कृमींमध्ये असलेले जे शरीर स्तर आहे संघटन ते उती अवयव स्तर संघटन म्हणता येईल. यामध्ये काही उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. हे झाले 3 रचनात्मक संघटन. त्याच्यामधलं अजून एक आहे अवयव संस्था स्तर संघटन. यामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत आपण अभ्यासलेले रचनात्मक संघटनाचे 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांचे अवयव संस्था स्तर संघटनामध्ये समावेश केला जातो, ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ मानव असेल, बेडूक असेल, खेकडा असेल, यांच्यामध्ये स्वतंत्र अवयव संस्था निर्माण झालेली असते. थोडक्यात आपण विचार केला तर मानवामध्ये रक्ताभिसरण ही क्रिया पार पाडण्यासाठी हृदय असतं, रक्तवाहिन्या आहेत, त्यानंतर रक्त शुद्ध करण्यासाठी वृक्काची जोडी असते, त्यानंतर अशुद्ध रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्यासाठी फुफ्फुसाची गरज असते. म्हणजे या सर्व जोडून तिथं एक संस्था तयार होते. हा झाला पहिला मुद्दा, रचनात्मक संघटन. दुसरा भाग आहे शारीरिक सममिती. मानवी शरीराचे आणि स्पॉन्जिलाचे चित्र घेतले आणि त्या चित्रातील विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून 2 समान भाग आपल्याला त्याचे मिळवता येतील. ते याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मानवी शरीराचे जर आपण उभ्या अक्षामध्ये जर 2 भाग केले तर ते आपल्याला दोन्ही समान भाग मिळू शकतात. म्हणजेच प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होत असतील तर त्याला सममित म्हटलं जातं आणि जर होत नसतील तर त्याला असममित म्हटलं जातं.
किंवा काही प्राणी असे असतात त्यांचं कोणत्याही अक्षामध्ये तुम्ही त्याला 2 भाग केले तर ते 2 भाग समानेही आपल्याला मिळतात. मग याच्यावरनं आपल्याला 3 प्रकार मिळतात त्याच्यामध्ये शारीरिक सममितीमध्ये. पहिली आहे असममित शरीर. याच्यामध्ये अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीराचे समान 2 भागात विभाजन केले जाऊ शकते. याच्यामध्ये काही प्रकारचे स्पंज आपण वापरू शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही अक्षात उभा, आडवा, तिरकस कोणत्याही अक्षात तुम्ही जरी छेद घेतला तरी त्याचे समान 2 भाग होणार नाहीत. त्यानंतर आहे अरीय सममिती. तर अरीय सममितीमध्ये काय होतं तर शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलात 5 वेगवेगळी प्रतले जाणारा छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. उदाहरणार्थ तारामासा म्हणजे स्टारफिश आपण जो म्हणतो तो. या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतले आहेत. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास 2 समान भाग आपल्याला स्टारफिशचे झालेले मिळू शकतात. याला म्हणायचं अरीय सममिती. म्हणजे वेगवेगळ्या अक्षातनं जरी आपण त्यांचे 2 भाग केले तरी आपल्याला समान मिळतील. आणि त्यानंतर आहे द्विपार्श्व सममिती. याच्यामध्ये शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्याच अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास 2 भाग मिळतात. उदाहरणार्थ कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव इत्यादी. हे झालं शारीरिक सममिती. त्यानंतरचा मुद्दा आहे आद्यस्तर किंवा जनन स्तर. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशीचे आद्यस्तर तयार होतात. म्हणजेच कोणताही सजीव निर्माण होतेवेळी त्याची भ्रूणावस्था पहिली असते. या भ्रूणावस्थेच्या वाढीच्या सुरुवातीला पेशीचे आद्यस्तर तयार होत असतात. त्या आद्यस्तरांपासूनच त्या प्राण्याच्या शरीरातील विविध ऊती तयार होतात. म्हणजे ते आद्यस्तर जे आहे त्याच्यापासून ऊती तयार होतात. आणि काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्यस्तर, त्याला बहिर्जनन स्तर आणि अंतर्जनन स्तर तयार होतात. उदाहरणार्थ सर्व निडारियातील प्राणी आणि सिलेंटेराटामधील प्राणी. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आद्यस्तर वापरले जातात. ते म्हणजे बहिर्जनन स्तर, अंतर्जनन स्तर आणि मध्यस्तर. हे आपण इथं बघू शकतो. याच्यामध्ये बहिर्जनन स्तर हा म्हणजे सर्वात बाहेरचा भाग. त्यानंतर आतमध्ये जो आहे ऑरेंज कलरमध्ये दाखवलेला हा अंतर्जनन स्तर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जो असलेला हिरवट असा भाग आहे हा मध्यजनन स्तर. म्हणजे 3 स्तरीय झालं. आणि द्विस्तरीय म्हटलं तर बाह्यजनन स्तर आणि अंतर्जनन स्तर हे 2च त्याच्यामध्ये असणार आहेत. आता अजून एक सांगितले की मृत अजैविक स्तर. याच्यामध्ये मृत पेशी त्याचं असणार आहेत. त्यानंतरचा भाग आहे देहगुहा. शरीर भित्तिका आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा असे म्हटलं जातं. शरीराची भित्तिका आणि आतली अवयव यांच्यामध्ये असलेलं पोकळी. बहुतांश प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी असं म्हटलं जातं. रंध्रीय प्राणी, निडारिया याच्यामध्ये सिलेंटेराटा संघ येईल. चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. जे रंध्रीय, निडारिया, चपट्या कृमी हे जे आहेत यांच्यामध्ये देहगुहा नसते. म्हणून अशा प्राण्यांना देहगुहाहीन म्हटलं जातं. गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते. त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी असे म्हटलं जातं. म्हणजे गोलकृमी जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला देहगुहा असल्याचा भास होतो. प्रत्यक्ष ती
आपल्याला तशी आहे असं भास होतो, पण ती तिथं नसते. म्हणून आपण त्याला फसवी किंवा देहगुहा खोट्या स्वरूपाचे असलेले प्राणी असं त्यांना आपण म्हणणार आहोत. त्यानंतरचा भाग आहे खंडीभवन. या खंडीभवनामध्ये आपण प्लॅनेरियाचा अभ्यास केलेला आहे. खंडीभवन म्हणजे काय, तर ज्या प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागले असता अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हटलं जातं आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणतात. उदाहरणार्थ वलयी प्राण्यातील गांडूळ असेल तर त्याला खंडीभवन हा एक भाग झाला त्याच्यातला. तर ह्या मुद्द्यांचा वापर करून आधुनिक पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. याच्यामध्ये हे जे प्राण्यांचं वर्गीकरण आहे हे नवीन पद्धतीने केलेलं आहे. याच्यामध्ये सृष्टी, शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा आणि प्राणीसंघ हे जे मुद्दे आहेत याच्या आधारे इथं वर्गीकरण करण्याची साधी सोपी पद्धत आहे. या टेबलचा अभ्यास तुम्हाला स्वयं अध्ययन करायचा आहे. याच्यावरूनच आपण संपूर्ण पुढचं वर्गीकरण लिहिणार आहोत. म्हणजे कोणत्याही प्राण्याचं जर आपल्याला वर्गीकरण लिहायचं झालं तर त्याच्यासाठी आपल्याला आता उदाहरण आपण घेऊया. हा गांडूळ जर असेल, इथं दाखवलेला आहे हा गांडूळ आहे. या गांडुळाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पहिलं आपण वर्गीकरण लिहितेवेळी काय लिहिणार, तर सृष्टी, प्राणी, त्याचं शरीर संघटन कोणतं आहे, पेशीस्तर शरीर संघटन आहे की ऊती अवयव आहे, अवयव संस्था आहे की शरीर स्तर संघटन आहे. त्यावरून आपण त्याची वर्गीकरण लिहिणार. म्हणजे शरीर संघटनामध्ये आपण गांडुळाच्या बाबतीत काय लिहिणार, तर आपल्याला माहिती आहे की गांडूळ जो आहे हा वलयी संघातील प्राणी आहे. त्याच्यामुळे शरीर संघटन त्याचं ऊती अवयव संस्था असलेलं असणार आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा शरीराची सममिती. आता गांडुळाचं जर आपण मधोमध दोन भाग केले तर त्याला दोन्ही बाजूला तो निमुळता मिळतोय, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या मिळतात, म्हणून त्याला द्विपार्श्व सममित याच्यामध्ये येईल. आता त्यानंतर आपल्याला माहिती आहे की देहगुहाहीन शरीर, फसवी देहगुहा असणारे शरीर आणि खरी देहगुहा असलेले शरीर. आता खरी देहगुहा म्हटले तर वलयीपासून पुढचे सर्व संघ जे आहेत याच्यामध्ये देहगुहा असलेले आहेत, म्हणून वलयीमध्ये गांडूळ येतो. म्हणून त्यानंतर देहगुहा असलेलं शरीर येईल आणि त्यानंतर प्राणीसंघ त्याचा वलयी आणि त्याचं उदाहरण येणार गांडूळ. म्हणजे या प्रकारे आपल्याला त्याचं वर्गीकरण लिहायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष वर्गीकरण अभ्यासणार आहोत. पहिला आहे संघ, रंध्रीय प्राणीसंघ, फायलम पोरिफेरा. आता हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हटलं जातं. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हटलं जातं. आता इथं जर आपण विचारात घेतलं, स्पंज एखादा आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात छिद्र असतात. याच्यामध्ये जी छिद्र आहेत त्या छिद्रांची नावंसुद्धा ऑस्टिया आणि ऑस्क्युला ही दोन आहेत. हे जलवासी प्राणी असून त्यांना बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळणारे आहेत. म्हणजेच रंध्रीय प्राणीसंघातील सर्व जे सजीव आहेत हे बहुतांश आपल्याला समुद्रात सापडतील. काही प्रमाणात फक्त गोड्या पाण्यात मिळणार आहेत. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते. स्पंज असल्यामुळे त्याला कोणत्याही अक्षामध्ये कट केलं तर तो समान आपल्याला दिसणार नाही, म्हणून असममित. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे कॉलर पेशी असतात. यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. म्हणजेच स्पंज जे आहे त्यांच्या शरीरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असे कॉलर पेशी असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कॉलर पेशी, ज्या पेशींच्या आधारे त्यांच्या शरीरातनं पाण्याचं प्रवाह चालत असतो. हे प्राणी अधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हटलं जातं. अधात्री याचा अर्थ स्पंज जो आहे हा ज्याचा आधार त्याने घेतला आहे त्याच ठिकाणी तो शेवटपर्यंत राहतो, म्हणून त्याला अधात्रीशी संलग्न असलेला म्हटलं आहे. म्हणजे तो आपली हालचाल करत नाही, एकाच जागेवर राहतो.
म्हणून त्याला स्थानबद्ध प्राणी असं सुद्धा म्हटलं जातं. यांच्या स्पंजसारख्या शरीरास कंटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. कंटिका ज्या आहेत त्या आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकापासून तयार झालेल्या मिळतील. यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते. आता इथं आपण बघू शकतो हे जे सायकॉन स्पंज आहे याच्यामध्ये दाखवलेलं आहे ऑस्टिया, म्हणजे ही छोटी छोटी जी खवल्यासारखा भाग दिसतोय इथं ऑस्टिया आहे. याच्यातनं पाणी आतमध्ये घेतलं जातं आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे ते बाहेर सोडलं जातं. वरच्या बाजूला जो हा भाग आहे हे जे छिद्र आहे याच्यातनं ते पाणी आतमध्ये घेतलेलं बाहेर सोडलं जातं. याला ऑस्क्युला म्हटलं जातं. त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते, म्हणजे दोन्ही पद्धतीने त्यांचं प्रजनन होतं, लैंगिक आणि अलैंगिक पद्धतीने. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. उदाहरणार्थ सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा स्पंज, हायलोनिमा, युप्लेक्टेला इत्यादी ही जी उदाहरणं आहेत ही रंध्रीय प्राणीसंघाची आहेत. त्यानंतरचा भाग आहे सिलेंटेराटा किंवा निडारिया प्राणीसंघ. त्याच्यामध्ये असलेले प्राण्यांची आपण वैशिष्ट्य बघणार आहोत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर प्राण्यांच्या शरीराचा जर आकार बघितला तर दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंड म्हणजे सिलेंडर यासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर त्याला बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचे असेल तर छत्रिक असं म्हटलं जातं. म्हणजे हा बहुशुंडक आहे, दंडासारखा आकार आहे हा, आणि त्याला ही जी वरती आहे त्याला शुंडके म्हणतात, म्हणून त्याला बहुशुंडक. आणि हा जर सी ॲनिमोन बघितला तर तो दंडाकृती आहे आणि वरती छत्रीसारखा आहे, म्हणून त्याला छत्रिक म्हटलं जातं. हे बहुतेक समुद्रात आढळतात. काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. म्हणजे जसं आपण याच्या आधी जो पोरीफेरा बघितला त्याच्यामध्ये असलेलं जे सजीव होते, प्राणी होते, ते जसे समुद्रात आढळतात आणि काही प्रमाणात गोड्या प्रमाणात, त्याच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला मिळेल. यांचे शरीर अरीय, सममित आणि द्विस्तरीय असते. अरीय सममित म्हणजे कोणत्याही अक्षात तुम्ही त्याचे जर काल्पनिक छेद केले तरी आपल्याला समान दोन भाग मिळणार आहेत. आणि द्विस्तरीय, आंतरजननस्तर आणि बहिर्जननस्तर, त्या दोन स्तरांपासून ते तयार झालेलं असतं. यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके असतात. म्हणजे ही जी शुंडके आहेत ही दंश पेशीयुक्त असतात, त्याला टेंटॅकल्स म्हटलं जातं. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो व दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंताक्षेपण करतात. म्हणजे या शुंडकांचा वापर काय, किंवा इथं असलेले जी छत्रीसारखी जी शुंडके आहेत यांचा वापर काय, तर भक्ष्य पकडणे. कारण हे स्थानबद्ध असल्यामुळे ते एका जागेवरून दुसरीकडे हालचाल करत नाहीत. मग त्यांच्या संपर्कात येणारे जे भक्ष्य आहे त्यांना पकडण्यासाठी या शुंडकांचा वापर केला जातो. मग जेव्हा त्या शुंडकांच्या संपर्कात जेव्हा एखादं भक्ष्य येतं तेव्हा ती शुंडके त्यांच्या आतमध्ये, भक्ष्याच्या आतमध्ये दंशपेशींच्या द्वारे विष सोडून देतात आणि ते भक्ष्य त्यांना मिळतं. याच्यामध्ये उदाहरणं आहेत जलव्याल, ज्याला आपण हायड्रा म्हणतो, हा हायड्रा. त्यानंतर सी ॲनिमोन, त्याला समुद्र फूल. त्यानंतर आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, त्याला फायसेलिया असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे जेलीफिश, प्रवाळ इत्यादी. म्हणून आपण जर कधी समुद्रकिनारी फिरायला गेलो तर त्या ठिकाणी जर जेलीफिश असेल तर त्याला जर आपल्याला चुकून स्पर्श झाला तर आपल्या शरीराला खाज येते. त्याचं कारण असं की त्याला जेलीफिशच्या अंगावरती असलेली जी शुंडके आहेत, टेंटॅकल्स आहेत, त्याच्यामध्ये दंशपेशी असतात आणि या दंशपेशींमधनं तो
आपला त्यांच्याशी संपर्क आला त्वचेशी की ते जे विष आहे ते आपल्या शरीरावरती त्वचेवरती पडतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला खाज येते. चपट्या कृमींचा संघ. याच्यामध्ये सर्व जे चपट्या स्वरूपाचे प्राणी आहेत ते सर्व याच्यामध्ये येतील. यांचे शरीर जर बघितलं तर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी असं म्हटलं जातं. थोडक्यात रिबन असतं, त्या रिबनसारखं त्यांचं शरीर असतं. त्यानंतर आहे बहुतेक प्राणी अंतापराजीवी असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात वाढतात. अंतापराजीवी म्हणजे एंडोपॅरासाइट, एखाद्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये वाढणारे परजीवी असतात आणि काही स्वतंत्र राहून ते पाण्यात वाढतात किंवा त्यांची पाण्यामध्ये ते आढळतात. यांचे शरीर देहगुहाहीन असून द्विपार्श्व सममित असते. थोडक्यात द्विपार्श्व सममित, आता इथं आपण जर लिव्हर फ्लूक आहे याचं जर आपण उभा छेद घेतला तर आपल्याला समान 2 भाग मिळतात, म्हणून द्विपार्श्व सममित असं पण आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर शरीर जे आहे ते देहगुहाहीन, कारण चपटी स्वरूपाचं असल्यामुळे त्यांच्यामध्ये देहगुहा असणारच नाही. हे प्राणी त्रिस्तरीय असतात, म्हणजे याच्यामध्ये बहिर्जननस्तर, आंतर्जननस्तर आणि मध्यजननस्तर हे आपल्याला तिन्ही स्तरांमध्ये त्यांची निर्मिती झालेली असते. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजे एकाच प्राण्यामध्ये दोन्ही पण स्त्रीलिंग आणि पुल्लिंग ही दोन्ही लिंग त्याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजेच नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था एकाच प्राण्यामध्ये असतात. आता याच्यामध्ये जर विचार केला तर प्लॅनेरिया असेल, लिव्हर फ्लूक असेल, पट्टकृमी हा प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, त्यानंतर पट्टकृमी, हे जे आहेत हे चपट्या कृमींचा संघ आहे. आता हा जो चपट्या कृमींचा संघ आहे हा लक्षात ठेवण्यासाठी साधा सोपा आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांची रचना चपट्या स्वरूपाची असते, त्याच्यामुळे चपट असल्यामुळे त्याच्यामध्ये देहगुहा असणार नाही आणि 3 स्तरामध्ये तयार झालेलं असतं. नंतर आहे गोलकृमी प्राणी संघ. आता गोलकृमी आपण म्हटलं तर त्याच्या गोल आकार असणार आहे प्राणी सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये प्राण्यांचे शरीर जे आहे ते लांबट असेल, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलकृमी म्हटलं जातं. लांबट, धाग्यासारखे आणि दंडगोलाकार असतं म्हणून त्याला गोलकृमी हे नाव देण्यात आलं. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतापराजीवी असतात. चपटे जे कृमी आहेत त्यांच्याप्रमाणेच स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. म्हणजे स्वतंत्र जगणारे, अंतापराजीवी नव्हे तर जे स्वतंत्र म्हणून जगतात ते जलवासी किंवा भूचर दोन्हीकडे असू शकतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. 3 स्तर असतात आणि आभासी देहगुहा म्हणजे खोटी देहगुहा, प्रत्यक्ष त्याच्यामध्ये देहगुहा नसते. या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते, म्हणजे खंडीभवन झालेलं नसतं. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी हे सगळे जे आहेत गोलकृमी संघातील उदाहरणं आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर एक उदाहरण, गोलकृमी संघातील जो नर असतो त्याची लांबी कमी असते आणि जी मादी जंत जी असते त्याचं लांबी जास्त असते. मग याच्यामध्ये जर विचार केला तर मुख आणि शेपूट आणि उत्सर्जी छिद्र आणि जनन छिद्र या प्रकारे त्यांचं शरीर तयार झालेलं असतं, पण इथं कुठेही खंड तयार झालेला नाही. नंतरचा संघ आहे वलई प्राणी संघ, ज्याचा मगाशी आपण अभ्यास केलेला होता, ज्याच्यामध्ये गांडूळ येतो. आता याच्यामध्ये विचार केला तर हे सुद्धा लांबट दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड किंवा खंडीभवन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असं म्हटलं जातं.
वलयी प्राणी संघाला खंडीभूत कृमीसुद्धा म्हणतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी याचा अर्थ एखाद्या सजीवाच्या किंवा प्राण्याच्या शरीरावरनं ते जगणारे आहेत, बाह्य परजीवी. आणि प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आहेत आढळणारे किंवा भूचर असू शकतात. म्हणजे स्वतंत्र राहणारे प्राणी हे गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातही असतात आणि भूचरसुद्धा असू शकणार आहेत. हे प्राणी त्रिस्तरीय, द्विपार्श्वसममित आणि सत्य देहगुहा असलेले आहेत. त्याच्यामध्ये तिन्ही स्तर असतात. जनन स्तर, त्यानंतर द्विपार्श्वसममित, त्याचे समान 2 भाग आपल्याला मिळू शकतात, आणि देहगुहा खरी असते आणि त्याला सत्य देहगुहायुक्त असं म्हटलेलं आहे. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परपाद किंवा चूषक यासारखे अवयव असतात. दृढ रोम म्हणजे अंगावरती जसे आपल्या रोमक उभे राहतात तशा प्रकारचे रोम असतात. त्यानंतर परापाद असतात किंवा चूषक. ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते, क्युटिकल म्हटलं जातं त्याला. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उदाहरणार्थ गांडूळ, जळू, नेरीस इत्यादी. आता याच्यामध्ये जर विचार केला तर गांडूळ याच्यामध्ये जर बघितलं तर मुख, त्यानंतर प्रमेखला आणि गुदद्वार, आणि हा जो उरलेला भाग आहे हा. मग हे जे त्याचं विभागणी केले, खंडीभवन झालेलं आहे. मुखाकडचा भाग वेगळा, प्रमेखला वेगळा, त्याची शरीर देहगुहा वेगळी, गुदद्वार आणि मुख हे वेगवेगळे आहेत. म्हणजे याचं खंडीभवन झालेलं आहे शरीराचं, म्हणून त्याला खंडीभूत कृमी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आहे जळू. हा चूषक असतो, त्याला त्या चूषकाच्या आधारे तो प्रचलन करतो. इथं गांडूळ जो आहे तो रोमकाच्या आधारे करतो. त्यानंतर आहे संधिपाद प्राणी, त्याला आर्थ्रोपोडा सुद्धा म्हटलं जातं संघाला. आता या प्राण्यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. संधिपाद म्हटलेलं आहे त्याचं कारणच तसं की ते छोटे छोटे तुकडे जोडून तयार झालेले आहेत, म्हणून यांना संधिपाद प्राणी असं म्हटलं जातं. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. संधिपाद प्राणी जे आहेत ते सर्वात जास्त असतात, म्हणून संधिपाद प्राणीसंघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्वात यशस्वी झालेला संघ म्हणून त्याची ओळख आहे. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्वसममित असून ते खंडीभूत होत असते. खंडांपासून छोट्या छोट्या तयार झालेलं असतं. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. शरीर जे आहे त्याच्याभोवती कायटिनचं आवरण असतं. हे प्राणी एकलिंगी असतात. आता उदाहरण जर म्हटलं तर खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. आता संधिपाद का म्हटलेलं आहे तर यांचं पायाचं किंवा रचना जर आपण बघितली तर आता इथंच बघा, हे झुरळ आहे, याच्या झुरळाचे पाय बघा, छोटे छोटे तुकडे जोडून जोडून पाय तयार झालेले आपल्याला दिसतात. किंवा खेकड्याचे जरी पाय आपण बघितले तर ते छोटे छोटे पार्ट जोडून त्यांचे पाय तयार झालेले असतात, म्हणजे खंडीभवन झाल्यासारखं आपल्याला दिसतं. तसंच विंचू, याचं शेपूट बघितलं तरीसुद्धा आपण त्याला खंडीभूत झालेला दिसतो. पैसा म्हणजे आपण जो पावसामध्ये आपल्याला जे गोम दिसतो फिरणारा, तो म्हणजे पैसा. पुढचा संघ आहे मृदुकाय. याच्या नावामध्येच आपल्याला लक्षात येतं की या संघामध्ये असलेले सर्व प्राणी जे आहेत हे सॉफ्ट स्वरूपाचे असणार आहेत, मृदू असणार आहेत. या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय म्हटले जातं. या प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे, म्हणजेच 1 नंबरला सर्वात मोठा संघ जो आहे तो म्हणजे संधिपाद, आणि दुसरा आहे मोठा त्याच्या मागणं 2 नंबरचा, तर तो मृदुकाय प्राणीसंघ. हे प्राणी जलचर किंवा भूचर असू शकतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात.
यांचे शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममित दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग संहती, त्याला व्हेसिकल मास, अशा 3 भागामध्ये ते विभागलेलं असतं. अंतरांग संहती त्याला प्रावारा म्हटलं जातं. या पलटी संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच, त्याला शेल म्हटलं जातं, संस्त्रावित करते. आणि कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहींमध्ये ते नसते. म्हणजे थोडक्यात शिंपला असेल किंवा गोगलगाय असेल यांच्या भोवती जे आवरण असतं त्याला प्रावार म्हटलं जातं. आता इथं जर बघितलं ऑक्टोपस, याच्यामध्ये विचार केला तर त्याच्यावरती आवरण कोणत्या प्रकारचं नाही. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ कालव, द्विपुट, त्याला शिंपला, गोगलगाय किंवा ऑक्टोपस हे त्याच्यामधले काही उदाहरणं आहेत. याच्यामध्ये ऐकावे ते नवलच एक छोटासा भाग आपण लक्षात घेऊया जरा. ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. ऑक्टोपस हा पोहणे, सरपटणे, चालणे या 3ही प्रकारे हालचाल करू शकतो. कंटकचर्मी प्राणीसंघ. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून याला कंटकचर्मी म्हटलं जातं. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे म्हणजे काटेरी स्वरूपाचं असतं म्हणून त्याला कंटकचर्मी म्हटलं जातं. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचअरीय सममिती आढळते, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती आपल्याला पाहता येते. हे प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. नलिकापादाचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात, एका जागेवर राहतात, ते आपली जागा बदलत नाहीत. यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे, स्पाईन म्हणजे काट्याचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. या प्राण्यांचे पुनरुद्भावन किंवा पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. उदाहरणार्थ तारा मासा, ज्याला आपण स्टारफिश म्हणतो, सी अर्चिन, ब्रिस्टल स्टार, सी कुकुंबर इत्यादी हे जे आहेत हे कंटकचर्मी वर्गातील प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत आणि ती त्याची उदाहरणं. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ. आता अर्धसमपृष्ठरज्जू त्याला हेमिकॉर्डेटा म्हटलं जातं. या प्राण्यांचे शरीर 3 प्रमुख विभागांमध्ये विभागलेले असते. ते म्हणजे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. शुंड म्हणजे सोंडेचा भाग, गळपट्टी आणि प्रकांड म्हणजे शेवटचा शेपटासारखा भाग याच्यामध्ये विभागलेलं असतं. फक्त शुंडमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना अर्धपृष्ठरज्जू प्राणी म्हटलं जातं. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे जो शुंडाचा जो भाग आहे, या शुंडामध्ये तिथं आपल्याला आधारक असलेला दिसतो. या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी असं म्हटलं जातं. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. श्वसनासाठी ह्यांचा 1 ते अनेक कल्लाविदरे असतात. म्हणजे त्यांच्यासाठी कल्लाविदरे श्वसनासाठी एकापेक्षा जास्त असतात. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात. उदाहरणार्थ बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस ही त्याची काही उदाहरणं आहेत. त्यानंतर आहे समपृष्ठरज्जू प्राणीसंघ. या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारे पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत.
समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 3 विभाग उपसंघांमध्ये वर्गीकरण केले जाते. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची महत्त्वाची लक्षणे आपल्याला जाणून घ्यायची आहेत. याच्यामध्ये पहिला आहे, विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. म्हणजे तो त्या सजीवाचा जेव्हा विकास होत असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेमध्ये पृष्ठरज्जू असणार आहे. दुसरं, विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविदरे असतात. कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी म्हणजेच कल्लाविदरे आपल्याला पाहता येतील. त्यानंतर चेतारज्जू हा एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. त्यानंतर हृदय अधर बाजूस असते. हे 4 महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती सर्व समपृष्ठ प्राणी संघाला लागू होतात. म्हणजे कोणताही प्राणी जर घेतला समपृष्ठरज्जूमधला तर त्याच्यामध्ये ही 4ही वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील. त्याच्यामधला पहिला उपसंघ आहे युरोकॉर्डेटा, म्हणजेच पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी. आता हे जर प्राणी बघितले ते संपूर्णपणे समुद्रात आढळणारे आहेत. यांचे शरीर कुंचकू या चर्मसारख्या आवरणाने आच्छादलेले असते. चर्मकासारखे म्हणजे चामड्यासारखे, कातड्यासारखे आवरण जे आहे त्याच्यापासून तयार झालेलं असतं. यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटाच्या भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून त्यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं. पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी म्हणण्याचं कारण की त्यांचे अळ्या ज्या आहेत त्या पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या शेपटामध्ये फक्त पृष्ठरज्जू असतो. समुद्राच्या तळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढामध्ये होते. म्हणजे अळ्या अवस्थेमध्ये ते प्रचलन करू शकतात आणि प्रौढावस्थेमध्ये एकदा का ते समुद्राच्या तळाशी पोचले की तिथं ते स्थानबद्ध होतात आणि त्यांच्यामध्ये हालचाल करता येत नाही. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. दोन्ही पण नर आणि मादी दोन्ही लिंग एकाचमध्ये असू शकतात. उदाहरणार्थ हर्डमानिया, डोलिओलम, ऑइकोफ्लोरा इत्यादी. त्यानंतर दुसरा उपसंघ आहे सेफॅलोकॉर्डेटा. त्याला म्हटलं जातं शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. याच्या आधी बघितला तो होता युरोकॉर्डेटा. याच्यामध्ये पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणजे शेपटामध्ये आधारक होता. आता आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. म्हणजे या नावामध्येच आपल्या लक्षात येणार आहे की शीर्ष म्हणजे डोक्याकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे. आता त्याची वैशिष्ट्य बघूया. हे लहान माशाच्या आकारासारखे समुद्रात राहणारे प्राणी आहेत. हा जो आहे हा माशासारखा दिसतोय पण मासा नाही आहे. हे समुद्रातील प्राणी आहेत. यांच्या पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. सुरुवातीलाच आपण बघितलं की शीर्ष समपृष्ठरज्जू म्हणजे सुरुवातीपासून असा शेवटपर्यंत लांबीचा हा त्यांच्या लांबी एवढा समपृष्ठरज्जू त्याच्यामध्ये शरीरामध्ये असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात. हा जो भाग आहे हा कल्ल्याचा आहे. आपल्याला दिसतोय असे रेषा मारलेला हा भाग कल्लाविदरांचा आहे आणि मोठा आहे. हे प्राणी एकलिंगी असतात. त्याचं उदाहरण आहे एम्पिऑक्सस. हा एम्पिऑक्सस प्राणी दाखवलेला आहे. याच्यामध्ये मज्जातंतू, पृष्ठरज्जू, स्नायू आदिखंड, गुदद्वार, जनन ग्रंथी, आतडे, यकृत, कल्ले या गोष्टी आपल्याला इथं पाहता येतात. त्यानंतर तिसरा उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच व्हर्टिब्रेटा किंवा त्याला आपण
क्रॅनाइटा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा तयार झालेला असतो. पृष्ठरज्जूच्या ऐवजी तिथं पाठीचा कणा तयार होतो. यांचे शरीर किंवा शीर पूर्णपणे विकसित झालेले असते. शीर म्हणजे डोकं, हे पूर्णपणे तिथं विकसित झालेलं असणार आहे. मेंदू जो आहे हा कवटीमध्ये संरक्षित असणार आहे पृष्ठवंशीयमध्ये. अंतकंकाल किंवा कास्तिमय किंवा अस्थिमय असतं. कास्ती म्हणजे काटे म्हणजे आपण माशांमध्ये असलेले काटे, त्याला आपण कास्तिमय म्हणतो. आणि इतर प्राणी जे आहेत भूचर, त्यांच्यामध्ये असलेले जी हाडं असतात त्याला अस्थि म्हटलं जातं, म्हणून त्याला अस्थिमय. हे अंतकंकाल त्या स्वरूपाचं असतं. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात तर काहींना जबडे असतात. म्हणजे काही प्राण्यांना जबडा असतो तर काहींना जबडा नसतो. उपसंघ पृष्ठवंशी प्राणी जो संघ आहे हा 6 वर्गामध्ये विभागलेला आहे. मग ते 6 वर्ग आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामधलं पहिला चक्रमुखी प्राणीवर्ग. याच्या नावामध्येच आपल्या लक्षात येतं की चक्रासारखं त्याचं तोंड असणार आहे. या प्राण्यांच्या जबडे विरहित असे चुशी मुख असते. जबडा नसतो पण ते शोषून घेणारे त्यांना चुषक त्याच्या तोंडाच्या ठिकाणी असणार आहे. त्याला चुशीमुख असं म्हटलं जातं. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. म्हणजे त्वचा जी आहे त्याच्यावरती खवलं नसणार आहेत. तर आता याच्यामध्ये जर विचार केला तर इथं डोळा आहे, पण त्या ठिकाणापासून आपण शेवटपर्यंत बघितलं तर तिथं कुठेही आपल्याला खवले दिसत नाही. त्यानंतर युग्मित उपांगे नसतात. उपांगे जी आहेत, उपांग म्हणजे त्याचे जे अवयव आहेत इतर, युग्मित म्हणजे जोडीमध्ये नसतात, एकच असतं. अंतकंकाल कास्तिमय असतं. म्हणजे आतमध्ये हा जो भाग आहे हा आतला भाग काट्याचा असतो. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी म्हणजे अंतःपरजीवी नाही, शरीरात वाढत नाही, ते बाहेर वाढतात. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन, मिक्झिन इत्यादी. त्यानंतरचा दुसरा वर्ग आहे मत्स्य प्राणी वर्ग. या वर्गाबद्दल आपल्याला बरीचशी माहिती आहे, कारण आपण मासे हे आपल्या परिचयाचे आहेत. तर पहिला भाग त्याच्यातला, आता हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. थंड असतात, त्यांचं रक्त उष्ण नसतं. पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. म्हणजे माशांचं जर रचना बघितली तर थोडक्यात ती या प्रकारची दिसेल आपल्याला, दोन्ही टोकांना निमुळती. कारण त्यांना पोहतेवेळी त्याचा उपयोग होतो, पाण्याचा प्रतिरोध कमी होतो. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. आता हे जे पर आहेत, वक्षपर, पार्श्वरेखा, त्यानंतर पृष्ठपर, अधस्पर, श्रेणीपर, हे जे आहेत हे काही युग्मांगी म्हणजे जोडीमध्ये असतात तर काही एकच असतात. आणि पुच्छपर जो आहे, पुच्छपर याचा उपयोग पोहतेवेळी माशाला दिशा बदलण्यासाठी केला जातो. त्यानंतर ह्यांचे बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरूपाचे असते तर अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते. म्हणजे वरची जी त्वचा आहे ही खवलेयुक्त असते आणि आतमध्ये जर बघितलं अंतकंकाल, याच्यामध्ये हाडं असू शकतात किंवा काटेसुद्धा असू शकतात. श्वसन कल्ल्याद्वारे केलं जातं. याची उदाहरणं आहेत रोहू, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी. हे वेगवेगळे त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतरचा वर्ग आहे उभयचर प्राणी वर्ग. हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात, तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून यांना उभयचर म्हटलं जातं. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा श्वास घेऊ शकतात आणि
जमिनीवरती राहूनसुद्धा ते श्वासोश्वास करू शकतात, म्हणून त्यांना उभयचर म्हटलं जातं. उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे असतात. उपांग म्हणजे पुढचे पाय जे दोन्ही पण 2 आहेत, त्यानंतर मागचे पाय जे आहेत ते सुद्धा जोडीमध्ये असतात. त्यानंतर नख, त्या बोटांना नख असतात. बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. म्हणजेच यांच्यावरती बाह्य कंकाल नसतं, आवरण फक्त त्वचेचं असतं आणि त्वचा मृदू असते. तर श्वसनासाठी ते त्वचेचा वापर करत असतात आणि त्याचमुळे त्यांना त्वचा जी आहे ही आपली ओलसर ठेवावी लागते, कारण त्यांना आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवायचं असतं. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. यांना कान नसतो पण कर्णपटल मात्र तिथं असतं. मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. जर इथं बघितलं तर इथं मान नाही आहे, डायरेक्ट धडाला जोडलेला भाग आपल्याला दिसतोय. डोळे बटबटीत म्हणजे मोठे ठळक असे डोळे असतात आणि त्यांना पापण्या असतात. मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. उदाहरणार्थ बेडूक, टोड, सॅलमेंडर इत्यादी. सॅलमेंडर म्हणजे जो गिरगिट, रंग बदलणारा सरडा, हा सुद्धा उभयचर प्राणीवर्गामध्ये त्याचा समावेश केला जातो. सरीसृप प्राणीवर्ग, याच्या नावामध्ये लक्षात येतं सरपटणारे प्राणी. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी, तो वर्ग म्हणजे सरीसृप. हे प्राणी शीतरक्ती असतात, त्यांचं रक्त थंड असतं. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. त्वचा बेडकांसारखी ओली नाही तर कोरडी असते, पण त्याच्यावरती खवले असतात. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जर बघा इथं हा झाला शिरचा भाग, हे झालं धड, याच्यामध्ये हा जो राहिलेला भाग तो म्हणजे मानेचा भाग आहे. बाह्यकर्ण असतो, त्यांना कान असतो. त्यानंतर अंगुलींना नखे असतात. ही त्यांची वैशिष्ट्य. याच्यामध्ये काय काय येईल तर कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी यांचा समावेश सरीसृप प्राणीवर्गामध्ये होतो. त्यानंतर आहे पक्षी वर्ग. याच्यामध्ये पक्षी वर्ग जर लक्षात घेतलं तर सर्व प्रकारचे पक्षी याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. याच्यामध्ये कशेरी स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. कशेरी स्तंभयुक्त म्हणजे आतमध्ये त्यांचा जो सांगाडा आहे, हाडांची रचना, ते प्राणी आणि बाहेरून सर्व पिसांचं आवरण असलेले जे प्राणी आहेत ते पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. हे त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते झालेले असतं. माशाप्रमाणेच आहे, दोन्ही टोकांना निमुळतं म्हणजे हवेचा प्रतिरोध कमी होतो. उपांगे पंखामध्ये परावर्तित झालेली असतात. अंगुलींना खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. म्हणजे हा जो भाग आहे हा खवलेयुक्त असतो आणि त्याला नख असतात. आणि पुढचे जे उपांग होती म्हणजे जे हात होते त्यांचं पंखामध्ये रूपांतर झालेलं आहे, ते त्यांना उडण्यासाठी उपयोग होतो. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपाचं असतं, म्हणजे बाह्य आवरण शरीराच्या हे पिसाचं असतं. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते, हा मानेचा भाग. जबड्याचे रूपांतर चोचीत झालेलं असतं. याला जबडा नसतो पण चोच असते. उदाहरणार्थ मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी हे सर्व प्राणी पक्षी वर्गातील आहेत. त्यानंतर आहे सस्तन प्राणी वर्ग. सस्तन प्राणी वर्ग जर म्हटला तर दूध स्रावणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. दूध स्रावण्याच्या ग्रंथी त्याच्यामध्ये असणार आहेत. हे प्राणी उष्णरक्ती असतात.
पक्षी वर्गासारखेच उष्णरक्ती. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग आहेत. अंगुलींना नखे, नर, खूर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसाच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी.